नमस्कार, सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण इथे बघतोय कुरकुरीत अशी बांगडा फ्रायची रेसिपी। त्यासाठी इथे मी 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो बांगडे आणलेले आहेत। हे बांगडे मी स्वच्छ धुवून निथळून घेतलेले आहेत। बांगड्यामधलं पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे। आता अशा प्रकारे आपण याला आडवे कट मारून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे कट मारल्याने काय होतं, जो काही मसाला आपण माशांना लावून ठेवतो तो आतपर्यंत चांगला मुरला जातो आणि माशांना चव चांगली येते। तर इथे आपले माशाला कट मारून झालेले आहेत। आता आपण माशांना मॅरिनेट करायचं आहे। तर इथे आपण 2 वेळा मॅरिनेशन करणार आहोत। आता आपण पहिलं मॅरिनेशन करून घेऊया। त्यासाठी इथे मी पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा मीठ घातलं आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा। आता हे सर्व माशाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। हळद, मीठ आणि लिंबू पूर्णपणे माशामध्ये मुरला पाहिजे। दोन्ही बाजूनी माशांना हे सर्व व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे। आता आपण हे बांगडे 15 मिनिटं मुरत ठेवूया। आता बांगडे मुरतायत तर आपण दुसऱ्या मॅरिनेशनची तयारी करून घेऊया। त्यासाठी इथे मी आल्याचा तुकडा, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। याचं आपण मिक्सरमध्ये वाटण तयार करून घेऊया। वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता दुसऱ्या मॅरिनेशनसाठी लागणारे सर्व मसाले आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, जे वाटण बनवलं होतं ते घालून घेऊया आणि अर्ध्या लिंबाचा रस घातला। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता 15 मिनिटांनी आपले मासे इथं मुरलेले आहेत। आता दुसरं मॅरिनेशन करताना सुद्धा हा जो मसाला आपण बनवलेला आहे हा माशांना व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे। तो या माशांच्या कापमध्ये पूर्णपणे गेला पाहिजे, म्हणजे माशांना चव चांगली येते। मिश्रण आपण बांगड्यांना दोन्ही बाजूने लावून घ्यायचं आहे। आता इथे मी गरम मसाला घालायला विसरले होते, तो सुद्धा मी इथे माशांवरती चोळून घेणार आहे। तर मसाला चोळून झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकताय। हे जे बांगड्याचे काप आहेत त्यामध्ये मसाला पूर्णपणे गेलेला आहे। आता हे आपण अर्ध्या तासासाठी ठेवणार आहोत। आता बांगडे अर्धा तास मुरतायत तर आपण जे कोरडे मिश्रण असतं त्याची तयारी करून घेऊया। इथे मी पाव वाटी रवा घेतला। रवा शक्यतो बारीक घ्यायचा। पाव वाटी तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, अगदी थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। तर इथं आपलं कोरडं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपले मासे अर्धा तास मॅरिनेट झाल्यानंतर जेव्हा आपण मासे तळणार आहोत त्याच वेळेला या कोरड्या मिश्रणामध्ये त्यांना बुडवायचं आहे। तर अशा प्रकारे मासे आपण कोरड्या मिश्रणामध्ये बुडवून घेऊया। इथे मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं, त्यामध्ये हे मासे सोडून घ्यायचे आहेत। तर मासे तळायला ठेवताना मी फार जास्त तेल यूज केलेलं नाही। 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे। ते पॅनमध्ये सर्वत्र पसरून घ्यायचं आहे। मासे एका बाजूने 2 ते 3 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर यांना अलगद परतून घ्यायचं। बांगडे दोन्ही बाजूने चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। चांगला ब्राऊन कलर आला पाहिजे। आता इथे तुम्ही बघू शकता बांगडे तळून तयार झालेले आहेत। हे आपण काढून घेऊया। यांना रंग सुद्धा खूप छान आलेला आहे। बाकीचे 2 बांगडे सुद्धा मी तळून घेणार आहे। हे पण चांगले ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर इथे आपले सर्व बांगडे तळून झालेले आहेत। हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकता वरून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत असे आपले बांगडे तळून तयार झालेले आहेत। तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।